महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. युद्धाची झळ आता गावखेड्यांमध्ये. आढळमध्ये पेट्रोल गॅसचा खडखडाट, सामान्य जनता हवालदिल. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील शारदा पेट्रोल पंपावर आज सकाळपासून पेट्रोलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून इंधनासाठी नागरिकांना दाही दिशा भटकावे लागत आहे. एकीकडे शासन साठा मुबलक असल्याचे सांगत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात निर्माण झालेली ही टंचाई प्रशासकीय दाव्यांची लक्तरे वेशीवर टाकते. अड्याळ परिसरातील दळणवळणाचं मुख्य केंद्र असलेल्या शारदा पेट्रोल पंपावर आज पहाटेपासून वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र पेट्रोल संपलं आहे असा फलक पाहताच प्रत्येकाच्या पदरी निराशा पडली. शेतीची कामे, रुग्णालयाची धावपळ आणि दैनंदिन व्यवसायासाठी पेट्रोल आवश्यक असलेल्या ग्रामीण जनतेला या परिस्थितीमुळे मोठा फटका बसलाय. अनेक दुचाकीस्वार पंपावर येतात आणि रिकाम्या टाकीसह संताप व्यक्त करत परत जात असल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं. केवळ इंधनच नव्हे तर घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडाही आता डोकेदुखी ठरू लागलाय. गॅस मिळत नसल्यानं विशेषतः महिला वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. वेळेवर गॅस मिळत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी व्यक्त केली. गॅस आणि इंधनाच्या या दुहेरी संकटामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत झालंय. नमस्कार. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील शारदा पेट्रोल पंप इथे आहोत. इथे आज सकाळपासून पेट्रोल संपलेलं आहे. युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहे. एकीकडे शासन म्हणत आहे की सर्व गॅस, पेट्रोल, डिझेल बरोबर आहे, पण इथे गावखेड्यातील आज पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत जे पेट्रोल भरण्यासाठी सामान्य गावखेड्यातील नागरिक आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय अडचण आहे. सांगा महाराज आपलं नाव. सुभाष बोरीकर. आपल्याला अडचण कोणती येते? पेट्रोलची. आपल्याला पेट्रोलची अडचण आहे. इथं काय मिळून न्यायला खाली आहे पेट्रोलचं. जायची इकडे तिकडं अडचण होत आहे आपल्याला. कामाविषयी आम्ही आलेलो आहोत. कामाला जायचं, लग्नाला कुठे जायचं शेतावर, पण इथं पेट्रोल नाही मिळून आहे. तर सामान्य माणूस आज पेट्रोलसाठी अत्यंत बरडलं जात आहे. त्याला पेट्रोल मिळणं कठीण आहे. शासन स्तरावर याची उपाययोजना झाली पाहिजे. न्यूज 15 प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, भंडारा.